आज ना पटपट सकाळी सगळे काम आवरून आहे ना, आज मला गार्डनमध्ये माझा वेळ घालवायचा होता आणि थोडंसं झाडांना खत देखील टाकायचं होतं. तर सगळे झाडं मस्त इथे घेतले. आपण जसं खुरपतो तसं माती मोकळी करून थोडीशी त्यामध्ये मग मी शेणखत आणि अजून एक खत आहे माझ्याकडे ते दाणेदार, तर ते असं मिक्स केलं आणि वरती पहा टेरेसवरती इतकं ऊन लागत होतं. पण आपल्याला ज्या गोष्टीची आवड असते ना, ती जेव्हा आपण करतो तेव्हा तहानभूक आपण सगळी विसरून जातो. आणि माझंही असंच काहीसं झालेलं होतं. पोटात अन्नाचा कण देखील नव्हता, पण ती गोष्ट करायची होती. आणि सगळ्या झाडांसोबत वेळ स्पेंड करायला मला भरपूर आवडतो आणि छान छान फुलं देखील आलेली होती. आणि ही फुलं पाहिले ना की अजूनच छान वाटतं. तर अशा प्रकारे मग सगळ्या झाडांना मी मस्त खत पाणी वगैरे छान घातलं आणि ते स्वराज माझा व्हिडिओ शूट करत होता आणि पाहतो पुढे काय बोलतोय. किती छान बघा माझी मम्मी काय काय करते. तर बघा आपली माझी मम्मी केवढं काम करते उन्हात. हे तर बघा इथं जास्वंदी केवढं भारी आहे. पुन्हा गुलाबाला बघा हे बघा. आणि त्याची अशी इच्छा होती की मम्मी मी पण बोलतो. तर म्हटलं ठीक आहे. मग त्यानंतर सायंकाळी मस्त येते हे औषध आहे. याचा मला इतका रिझल्ट आलाय की ज्या झाडांना फुलं येत नव्हते याचे 4-5 थेंबांनीच 15 महिन्यातून मी एकदाच त्याला फवारा मारते, झाडांना स्प्रे करते. पण इतके फुलं येतात. आणि हे औषध आहे ना मी ऑनलाईन वगैरे घेतलेलं नाही, आपलं लोकल मार्केटमधून घेतलेलं आहे. आणि मग छान अजून एक फुलांचं औषध होतं ते तुम्ही पाहिलं. तर अशा दोन्ही औषधांचाच मी स्प्रे करते. आणि लिटरली माझ्या या मोगऱ्याला 1-1.5 वर्ष फुलं नव्हती, पण हे औषध मारल्यानंतर तुम्हाला रिझल्ट दिसतोय तुमच्या पुढे. तर असं होतं.